नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सानवी साक्षी ब्लॉग या चॅनलवर. तर मित्रांनो, मी खूप दिवसानंतर ब्लॉग काढत आहे आणि मी तुमच्यासाठी एक छोटीशी रेसिपी घेऊन आली आहे. ती सगळ्यांना आवडते. ती म्हणजे अशी रेसिपी आहे की दही वडे. दही वडे आपण बनवतोच, पण मी माझ्या पद्धतीने कसे बनवते आणि कशी छान बनवते तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर आवडली असेल ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर चला तर मग बघूया आपण ही रेसिपी कशी बनवायची आहे आणि मी कशी बनवते. तर मित्रांनो, मी ही डीमार्टमधून उडदाची डाळ आणली आहे. मी ही यूज करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उडदाची डाळ यूज करू शकता. त्यानंतर मी इथे वाटीचं प्रमाण घेतलं आहे आणि मी 1 ते 1.5 वाटी मी इथे डाळ स्वच्छ साफ करून एका पातेल्यामध्ये घालून छान असं 2-3 पाण्याने धुवून घेत आहे. तर मित्रांनो, आपली ही डाळ 2 ते 3 पाण्याने आपण छान अशी धुवून घेतली आहे. त्यानंतर 2 ग्लास पाणी ॲड करून आपण ती 2 तासासाठी भिजत घालायला ठेवून देऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता 2 तासानंतर आपली डाळ ही छान पद्धतीने अशी भिजली आहे. तर आता मित्रांनो, मी ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेत आहे. आपल्याला ही डाळ एकाच वेळी संपूर्ण बारीक करून घ्यायची नाही आहे. 2 टप्प्यांमध्ये आपण ही डाळ बारीक करून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, मी ही डाळ कशी छान पद्धतीने बारीक करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता ही डाळ अशा प्रकारे आपल्याला म्हणजे अशी घट्ट येत आहे. ही डाळ अशा पद्धतीने मऊसूद आपण काढलेली आहे. मित्रांनो, आपण ह्या डाळीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आणि छान अशी फेटून घेणार आहोत. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे मिश्रण फेटायला घेतो त्यावेळेस आपल्याला फेटायला खूप जड जातं, म्हणजे ती डाळ खूप घट्ट येते. तर आपण 1-1 चम्मच असं पाणी ॲड करून ते आपण फेटू शकतो. बघा मित्रांनो, मी तुम्हाला आता हे मिश्रण चेक करून दाखवते. हा असा गोळा असा वर तरंगत आहे. तर आपण आपलं मिश्रण समजून घेऊया की आपलं मिश्रण छान असं परफेक्ट झालेलं आहे. तर मित्रांनो बघा, मी इथे एक जाडताडाची कढई घेतली आहे आणि त्या कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवलं होतं. तर माझं तेल आता तापवून झालेलं आहे. तर चला तर मित्रांनो, आता मी वडे काढायला सुरुवात करते. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, ही डाळ अशी खूप चिकट असते, त्यामुळे आपण पाण्याचा हात घेणार आहोत. थोडा हाताला असं पाणी लावून घ्यायचं. त्यानंतर वडे काढायला आपण सुरुवात करतो तेव्हा अशा प्रकारे डाळ घ्यायची आणि छान अशी टाकायची. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले हे वडे तळलेले आहे. छान असा हलका ब्राऊन कलर आला पाहिजे. तर आणि सुगंध पण खूप छान येत आहे. आणि आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्यामध्ये 3 ते 4 ग्लास असं पाणी घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडं मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे आणि ते थोडं उकळी येईपर्यंत थोडं गरम करून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे आपलं कोमट पाणी आहे. त्या कोमट पाण्यामध्ये आता मी हे वडे टाकून देणार आहे. आपले वडे कोमट पाण्यामध्ये छान असे भिजत पण मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घेऊन घेणार आहोत आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. माझ्या घरी तर सगळ्यांना पातळ दही आवडतं म्हणून मी मिक्सरमधूनच काढून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्टसुद्धा ठेवू शकता. तर मित्रांनो, आपण हे वडे पाण्यामध्ये टाकले होते कोमट पाण्यामध्ये. तर आता आपण थोडे पिळून घेऊया. खायची खूप जास्त गडबड झाली आहे. आता आपण प्लेट सर्व करूया.
मित्रांनो आपले हे दहीवडे तयार आहेत. अगदी सोपी आणि साधी ही अशी रेसिपी आहे. मी तर अशा पद्धतीने बनवते. तुम्ही कशा पद्धतीने बनवते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप छान आहे अशा पद्धतीने बनवलं तर. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.